भाजप, नरेंद्र मोदी आणि एनडीए साठी उद्याचा दिवस हा ऐतिहासिक आहे। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। मोदींसोबत एनडीएचे जवळपास 18 जण मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे। कोणाला किती मंत्रिपद मिळू शकतात पाहूया TV9 चा स्पेशल रिपोर्ट। मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक आता काही तासांवर आली आहे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेतील। मोदींसह जवळपास 18 मंत्री शपथ घेऊ शकतात अशी माहिती आहे। भाजपला बहुमत नसल्याने एनडीएच्या मित्रपक्षांचं महत्त्व वाढलंय। त्यामुळे चंद्रबाबूंची टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूला मंत्रिमंडळात चांगलाच वाटा मिळेल। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमारांच्या जेडीयूला 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, ज्यात ललन सिंग, रामनाथ ठाकूर, संजय कुमार झा यांची नावं आघाडीवर आहेत। लोक जनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांना 1 कॅबिनेट मंत्रिपद, हिंदुस्थान आवाम मोर्चाचे जीतनराम मांझी निवडून आलेत, त्यांना 1 कॅबिनेट मंत्रिपद। आंध्र प्रदेशात चंद्रबाबूंच्या टीडीपीचे एनडीएत मित्रपक्ष म्हणून सर्वाधिक 16 खासदार आहेत। टीडीपीला 4 कॅबिनेट आणि 2 राज्य मंत्रिपद मिळू शकतं। मात्र चंद्रबाबूंची मंत्रिपदासह लोकसभेच्या अध्यक्षपदाचीही मागणी आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातून भाजपचे 4 कॅबिनेट मंत्री होऊ शकतात, ज्यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंची नावं चर्चेत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचा एक जण मोदींसोबत शपथविधी घेऊ शकतो। त्यासाठी प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील मानेंचं नाव चर्चेत आहे। तर अजित पवार गटाकडून एका कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। श्रीकांत शिंदेंना मंत्रिपदाची संधी देण्यात यावी अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील मानेंनी केली आहे। तरुणांच्या वतीनं सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना याची जर आपल्याला प्रतिनिधी म्हणून तिथं मंत्रिमंडळात वर्णी लागली तर ते 3 वेळचे खासदार आहेत। त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे। उत्कृष्ट संसदपटू म्हणून मागच्या वेळी त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे। देशातल्या अनेक नेत्यांची अतिशय त्यांचे समन्वयाचे आणि अक्रॉस पार्टीज त्यांच्या या ठिकाणी डायलॉग त्या ठिकाणी आहेत। देशाला पुढे नेण्यासाठी धोरण ठरवत असताना महाराष्ट्रातनं एका नवीन चेहऱ्याची त्यामध्ये भर पडेल आणि नुसतेच मुख्यमंत्र्यांची चिरंजीव नसून तर ते 3 वेळचे खासदार आहेत आणि त्यांनी स्वतःचं कॅलिबर प्रूव्ह केलंय। अशा एका तरुणाला यामध्ये देशपातळीवर काम करण्याची संधी मिळावी। हा सर्व अधिकार जो आहे हा शिंदे साहेबांना आम्ही दिलेला आहे। पण मी वारंवार तेच सांगतोय तुम्हाला, मला जर विचारलं तुम्ही की मला जर शिंदे साहेबांनी विचारलं तुला मंत्री व्हायचंय का, मी सरळ जे आहे ते त्यांना सांगणार की मला मंत्री होण्यामध्ये बिलकुल रस नाही। मला पक्ष संघटना, पक्षाचं काम ते तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे। आमच्या पक्षामध्ये जे आहे हे ज्याची मेरिट असेल तो मेरिटनुसार जे आहे हे मंत्री बनेल। ज्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मंत्री करतील, आदेश देतील, तो मंत्री होईल। एनडीएच्या मित्रपक्षांकडून तगड्या मंत्रालयांची मागणी सुरू आहे, पण भाजप 4 महत्त्वाची खाती ज्यात गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र खातं स्वतःकडेच ठेवणार आहे। ही खाती सोडण्यास भाजप तयार नाही। रेल्वे, रस्ते विकास, कृषी, कायदे मंत्री, उद्योग, कोळसा आणि खाण मंत्रालय, नागरी उड्डाण, पेट्रोलियम, माहिती प्रसारण मंत्रालयावरून जेडीयू आणि टीडीपी मध्ये रस्सीखेच सुरू आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। मोदींच्या शपथविधीसाठी शेजारील देशांच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आलंय, ज्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, भूटानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ यांना निमंत्रण दिलं असून हे सर्व दिग्गज मोदींच्या शपथविधीला हजर राहतील। इंडिया आघाडीने एनडीएला जबरदस्त फाईट दिली, ज्यात इंडिया आघाडी ही जर तरच्या स्थितीत आली।
पण नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी मोदींसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र नितीश कुमारांच्या जेडीयूचे नेते केसी त्यागींनी मोठा गौप्यस्फोट केला. इंडिया आघाडीकडून नितीश कुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली होती असा दावा त्यागींनी केलाय. इंडिया आघाडीकडून प्रस्ताव आलेत की नितीश कुमारांनी पंतप्रधान व्हावं. ज्यांनी इंडिया आघाडीचं संयोजक पद देण्याचाही विरोध केला होता ते आता पीएम पदाची ऑफर नितीश बाबूंना देत आहेत. अखिलेश यादव, केजरीवाल, ममता बॅनर्जी काँग्रेस सोबत एका मंचावर येण्यास तयार नव्हते. पण नितीश कुमारांमुळे इंडिया आघाडी झाली. जी वागणूक जेडीयूला देण्यात आली त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडलो. आता नितीश कुमारांनी एनडीए सोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय. ये सब कोई काम किया है? उन लोगों ने आज तक कोई काम नहीं किया, देश की कोई सेवा नहीं की है. लेकिन आपने इतनी सेवा की है और उसके बाद इस तरह से हुआ है, तब इस बार फिर जो मौका मिला है तो इस मौका के बाद आगे अब उन लोगों के लिए कोई गुंजाइश नहीं रहेगा, वो सब खत्म हो गया. अब बिहार, आज देश बहुत आगे बढ़ेगा. चंद्राबाबू और नीतीश कुमार, नीतीश बाबू तो सबके हैं और चंद्राबाबू भी सबके हैं ना. आज आपके हैं, कल हमारे होंगे. मोदी जी कहते थे मैं भारत कांग्रेस मुक्त भारत करूंगा, लेकिन हम सभी ने मिलकर बहुमत मुक्त बीजेपी को बनाया है. बहुमत मुक्त भाजपा, कांग्रेस मुक्त भारत नहीं, बहुमत मुक्त बीजेपी. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असले तरी चंद्राबाबू आणि नितीश कुमारांची भूमिका महत्त्वाची असेल. आतापर्यंत भाजपकडे स्वतःचं ताकदीचं बहुमत होतं. आता मॅजिक आकडा नितीश आणि चंद्राबाबूंमुळे पूर्ण होतोय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.